या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय जय पवार सरांचा. याच ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटकातला पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर स्वरचा इशारा येतोय. एका धावेने अर्थातच खातं उघडलं. काल देखील पहिल्याच सामन्यामध्ये पहिला चेंडू स्वेर फेकला गेला होता आणि अर्थात खातं उघडलं गेलं होतं. इथे मात्र सेवा एंड कडून गोलंदाज तयार आहे तो शत्रुघ्न बडवी. पुढचा चेंडू ऑफ ब्रेक गोलंदाजी इथे फिरकी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सुरुवात केली जाते. अर्थातच या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या संपर्यंत उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निदा चेंडू सांगता होते. स्वर चेंडू आल्यानंतर काली ज्याचा मी उल्लेख केला होता की वेस्ट इंडिज संघाचे अर्थातच मायकल होल्डिंग या गोलंदाजाचं आपल्या आठवण होते ज्यांनी 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी स्वरी चेंडू फेकला नाही हे देखील योगदान आहे. आणि जेव्हा एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा आपल्याला भारतीय संघाचे कपिलदेव निखंज यांची आठवण होते की ज्याने संपूर्ण या क्रिकेटमध्ये त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही. इथे मात्र पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग बोलून एक जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळाला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामधून सीमापर येतोय आणि पहिल्या हा आलेला एक सुंदर फटका षटकार प्रवीण भोईरच्या बॅटमधून. याच दरम्यान व्यासपीठावरती जयेंद्र शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत महेंद्र शेठ भोईर आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावरती सुरेश भोईर साहेब यांना देखील तुम्ही पाहता. नारायणच्या गव्हाण मामाचं कौतुक करावं तेवढंच कमी. काल रात्री अगदी मोदी बनून आले होते कपनी. आज मात्र तुम्ही पाहिलात तर पुन्हा एकदा दमदार त्यांची एंट्री या स्पर्धेमध्ये. त्यांचंही सरचे स्वागत. तर नक्कीच मामांचं स्वागत करूया कारण एक दर्दी क्रिकेट रसिक म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये मी गेले 9 वर्ष मी त्यांना ओळखतो. या भागामध्ये खूप चांगलं त्यांचं योगदान मिळालं. तर मैदानाकडे आपण पाहिलं प्रवीण भोईर यांनी मारलेला एक सुंदर फटका षटकार 6 धावांचं योगदान मिळालं आणि धापलकर 10 धावा येतात त्या 7च्या धावसंख्येवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि फलंदाज अर्थात प्रवीण भोईरसाठी या ठिकाणी मात्र एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं. एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ ही रचना ऑफसाईडला. ऑनसाईडला मात्र पाहतात शॉर्ट फाईन लेग आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक मिड ऑन ही रचना. गोलंदाज पुन्हा एकदा शत्रुघ्न बडवी. यावेळी चेंडूला लॉफ्टेड शॉट. चेंडू थांबत नाही. चेंडू आपण बघता पाहतात लॉंग ऑन सीमारेषा पकडे येतो. एक दणदणीत आणि खणखणीत बॅक टू बॅक आलेला आणखीन एक मोठा फटका षटकार 6 धावा. जनरेटर वैन आपसे गुजारिश होगी कि लाइट्स ऑफ करें. अनियाल यस टेस्टी कर. तर या षटकाच्या माध्यमातून धावफलकात धावा येऊन पोहोचल्या 13. आक्रमकता दाखवली ते प्रवीण भोईरने. थोडासा कमी उंचीचा चेंडू इथे मिळाल्याबरोबर लगेच एक मिड विकेटला आणि अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिला आणि अर्थात 6 धावांचं योगदान. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळी चेंडूला निश्चितच खेळायचं होतं ते ऑनसाईडला चेंडू बॅटचे स्पर्श करत चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू होता. नकार दिलं गेलं धावीसाठी आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुंदर खेळपट्टी तितकं सुंदर आकर्षक मैदान अर्थात नावा. आमच्या अतिथी कक्षामध्ये एक जबरदस्त आयोजनच्या माध्यमातून अर्थातच अतिथी कक्ष समालोचन कक्ष त्याचबरोबर खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील प्रेक्षक गॅलरी ज्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये अर्थात संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये प्रेक्षक या ठिकाणी बसून आस्वाद घेऊ शकतात. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा तोच फटका इथे आपण पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडूला भिरकावून दिला आहे आणि इथे पाहतात आणखीन एक मोठा फटका येतो. षटकार 6 धावांचं योगदान मिळते ते प्रवीण भोईर. आक्रमकता इथे पाहायला मिळाली आणि बघता बघता धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते ती 19 धावसंख्येवर. शिवांची ती भवानी तलवार तुळजापूरची अर्थातच जी भवानी माता जिने
जी 51 शक्तिपीठं भारतामध्ये आहेत त्यामध्ये 3.5 पीठं ही महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली. तुळजापूरची तुळजाभवानी यांनी दिलेली ती अर्थात तलवारीच्या माध्यमातून पराक्रम गाजवलं होतं छत्रपती शिवरायांनी. तर मनीष मडवी साहेब नागाव जसकर यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार गोटेबाई यांचे मित्र मनीष मडवी यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. देखिए काका मात्रे सर, ये जो बल्लेबाज है ना, ये महाबली है, महाबली. हनुमान की ताकत है, 100 हाथी की ताकत है इस बल्लेबाज में. और जो लगते हैं ना तो दुविधा उत्पन्न करते हैं सामने वाले गेंदबाज के सामने. चिंटा रेडी, मैन फ्रॉम जय दुर्गा 11 नागाव टीम के ये खिलाड़ी. आइए मंच पर, आपका स्वागत है. रायगड गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या. थैंक यू केडी. तो बिल्कुल यहाँ पर देखेंगे, बात करेंगे या इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक, जहाँ पर स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं, जहाँ पर यह सुमधुर संगीत सुना आपने सोनाली भोईर की आवाज से कि पार चषक 2022 का ना किसी के अभाव में जियो, ना किसी के प्रभाव में जियो. ये बादशाह है, ये अपने स्वभाव में जीता है. और ये लिखिए देखिए, पहली डे नाइट टूर्नामेंट यहाँ पर इस नावा के मैदान के ऊपर नजर आती हुई. और जो खिलाड़ी अर्धशतक ठोकेगा, कोई भी खिलाड़ी हो किसी भी टीम का, उसके लिए पार्थ विजेंद्र पाटिल इनके ओर से 3000 रुपए का इनाम बल्लेबाज को दिया जाएगा. और आयुवा कमाल प्रेक्षक कैच के लिए 200 रुपए का इनाम. ठोक दीजिए. नक्कीच एक चांगलं योगदान आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अर्धशतक नोंदवणाऱ्या खेळाडूला अर्थात कोणताही संघ खेळाडू असू दे त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि काका सर, जेवढे बॅनर आहेत बघा पारचे आणि त्यांच्या मुलीचे, त्या बॅनरला कुठलाही फलंदाजाने षटकार हिट केला तरी त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हे देखील अतिशय चांगलं योगदान दिलं गेलंय या क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर पहिले षटक समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना श्रीदत्त भातान संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 25. शत्रुघ्न मडवी हे गोलंदाज अतिशय मागणे गोलंदाज ठरले, ज्याने 25 धावा या ठिकाणी दिल्या आणि सफलता मात्र कोणती नाही आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पॉवर प्लेचे षटक तिथे समाप्त होते. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं असेल. डावकर फलंदाज या ठिकाणी खेळण्यासाठी जयेश भोईर तयार होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज मनीष ठाकूर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तुम्ही पाहिलं चेंडू इथे गुड लेंग स्पॉटवर चेंडू फेकला. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टेशक करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू इथे आपण पाहिलात. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ आणि एक अर्थात लॉंग ऑफ इरेशन ऑफ साईडला असताना यावी या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चेंडूवर येणार तो पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज तयार नव्हता, पण नॉनस्टिकचा फलंदाज प्रवीण भोईर ज्याने तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून 24 धावांचं योगदान दिलं. बाहुबली प्रवीण गायकर यांनी त्यांचं वर्णन केलं, कारण एक ताकद आहे, ताकदीचा त्याने वापर केला आणि या वापराच्या जोरावर त्याने 24 धावा पहिल्या षटकामध्ये अर्थात वैयक्तिक नावावर निश्चित केल्या. धावफलकात एक वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 27, बिनबाद 27. पहिल्या विकेटसाठी ही नाबाद भागीदारी. गोलंदाज मनीष ठाकूर या ठिकाणी मात्र त्यांनी देखील पहा चेंडूला भिरकावून दिलंय. लेफ्ट शेट शॉट आहे, चेंडू जातोय तो अर्थातच लॉंगॉनमध्ये आणि येतो एक शानदार फटका. संजीवनी चौकार. 4 धावा. 4 धावा. मनीष जयेश भोईरच्या माध्यमातून त्याची वैयक्तिक धावसंख्या 6. 3 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि एकूण धावफलकात वाढ झाली 31 धावा धावफलकावर. हे जे वैशिष्ट्य आपण पाहायला मिळालं, जसं मी काल सांगितलं की सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम अर्थातच केला गेला तो स्वप्नील नाईक बोनकडे संघाचा आणि सलग 3 चौकार परशुराम साठे बोनकडे या संघाच्याच खेळाडूंनी मारलेत. आणि पहिली विकेट हॅट्रिक प्रवेश कोळी VRCC गणेशपुरी यांनी या ठिकाणी घेतली. खेळपट्टीचा पुरेपूर वापर, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, मात्र या खेळपट्टीने गोलंदाजांना देखील साथ दिली, फलंदाजांना देखील साथ दिली, हे देखील आपण पाहायला मिळालं. आणि इथे मात्र आपण पाहतो की ज्या पद्धतीने प्रवीण भोईरने हल्ला चढवला तोच परिस्थिती जयेश भोईर या ठिकाणी मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो वैयक्तिक 6 धावसंख्येवर. जयेश भोईरसाठी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन या ठिकाणी तैनात केलं. एक क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतात तो अर्थात मिडॉनला देखील तैनात केले गेले. ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5. क्षेत्ररक्षकाची उरेशना, एक चांगली खेळपट्टी, सुंदर मैदान आणि आदर्श गाव अर्थात नावा गाव म्हटल्यानंतर अर्थातच आपल्यासमोर इथे नो कॉम्प्रोमाइज हे अर्थात वैशिष्ट्य आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समालोचन करताना या गोष्टीचा खास करून उल्लेख केला, कारण एकमेक संघही ते पाहायला मिळाला जो कॉम्प्रोमाइज करत नाही.
हे वैशिष्ट्य आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्रशेष चेंडूवर आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख असा हा लॉलीपॉप झेल घेतला गेला आणि पहिला धक्का बसला तो श्रीदत्त भातान संघाला. नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या थैंक यू चलिए जय दुर्गा 11 नागांव टीम के कप्तान चिंटा रेडी टी शर्ट्स लेने के लिए आप तुरंत यहाँ पर आइए और उनके खिलाफ खेलेगी नटराज 11 नाबा. मेरे ख्याल से एक मेजबान टीम होगी और एक मेहमान होगी. देखेंगे मेहमानों की खातिरदारी किस तरीके की करेगी यहाँ पर नटराज 11 नाबा टीम. तर फलंदाज जयेश भोईर याची खेळी मात्र समाप्त झाली, ज्याने तब्बल 4 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं. एक चौकाराचा समावेश होता. त्याची जागा घेतोय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज सागर भोईर. नवीन फलंदाज मैदानामध्ये मात्र हार्ड हिटर फलंदाज जो खेळतोय वैयक्तिक 24 धावसंख्येवर, ज्यामध्ये 4 षटकांचा समावेश आहे. फलंदाज प्रवीण भोईर यावेळी खेळण्यासाठी तयार असेल. गोलंदाज मात्र पाहता तो मनीष ठाकूर. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी RP क्लब जसकार आणि श्रीदत्त भातान यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मिडविकेटला क्षेत्रशेष चेंडू येतोय, तोपर्यंत सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एसटीच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव संघाला. धावफलकात धावा येतात त्या 32 आणि या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईकला मात्र असेल नवीन आले फलंदाज सागर भोईर वैयक्तिक 0 धावसंख्येवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला पूल करत होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निधाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालं. मनीष ठाकूर यांनी एक चांगली गोलंदाजी केली. 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 षटकामध्ये प्रतिषटक 16च्या सरासरीने 32 धावा धावफलक येतात. मात्र एक फलंदाज गमावला, तो श्रीदत्त भातन संघाने RP क्लब जसकार या संघाच्या च्या समोर. दुरून दुरून संघ आले आज नावा या गावात. शिवरायाचं नाव घेऊन सारे लढतान मैदानात. जसकार हे नाव आपल्या समोर आल्यानंतर अर्थातच रायगड एक्सप्रेस ज्याने अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान दिलं ते अर्थातच स्वर्गीय सुधीर तांडेल यांची आठवण होते. गतवर्षी त्यांच्या गावामध्ये 4 दिवसीय रजनी क्रिकेट स्पर्धा जसकारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली होती. 2 दिवस समालोचन करण्याची देखील संधी देण्यात आली होती. तर सुधीर तांडेल एक रायगड एक्सप्रेस हे योगदान निश्चित पाहायला मिळालं. या ठिकाणी मात्र बॅकफूटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअरला क्षेत्राची चेंडूवर आहे. गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय, तो पण 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळालं. 1 धाव संघाला मिळते. धावफलकात धाव येतात त्या 1 गडी बाद 33. प्रवीण भोईर जो 4 षटकारांच्या माध्यमातून खेळतो वैयक्तिक 26 या धावसंख्येवर खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजवीकडून या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क नाही, शरीराला स्पर्श करतो चेंडू गेला तो अर्थात स्लिप पॉईंटला यष्टीशक चेंडूवर येतोय, तोपर्यंत कोणती धावी येते निधाव चेंडूची सांगता. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध आपण पाहतात. जयदुर्गा नागाव आणि नटराज नावा या 2 संघामध्ये आजच्या या रजनीमधला दुसरा सामना असेल. दोन्ही संघाने लगेच आयोजकांशी संपर्क साधला. टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. अकुटाबाई चेंडू होता. अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार तो अर्थातच कव्हरला पॉईंट आणि कव्हरमध्ये क्षेत्रशेष चेंडूवर येतोय, तोपर्यंत आणखीन एक धावीचं योगदान. षटक क्रमांक 30 गोलंदाज सागर ठाकूर ज्याने आतापर्यंत चांगली भेदक मारा केला आहे. 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 2 धावांचं योगदान दिलं. सागर ठाकूर आपल्या बॉलिंग मार्कवर नाणेफेक जिंकल्यानंतर RP क्लब जसकार संघाने क्षेत्ररक्षण पत्करलं आणि श्रीदत्त भातान संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं आणि या 3ऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 34 धावा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळी हा चेंडूला पूल केलाय. ताकद आहे या खेळाडूमध्ये. प्रवीण गायकर यांनी वर्णन केलं त्यांचं या खेळाडूचं की ताकदीचा पुरेपूर वापर याने करतोय आणि चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पेटीकडे पाठवतोय.
आगरी आणि कोळी लोकांना पावणारी देवी म्हणून एकविरा देवी, एकविरा मातेचा नेहमी आपण उल्लेख करतो. 8 एप्रिल आजपासून 7 दिवसानंतर ती यात्रा देखील आपण पाहणार आहोत. कारण नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा देवी असं जिचं वर्णन केलं, तर एका वीराची माता म्हणून एकविरा देवी. या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतात प्रवीण बर्ने मारलेला आणखीन एक मोठा फटका 5 षटकारांच्या माध्यमातून वैयक्तिक खेळतो. 32 या धावसंख्येवर आणि धावफलकावर वाढ होते. धावफलक धाव येतात ते 40. ताकदीचा वापर, मनगडी ताकद आणि शारीरिक ताकद या ठिकाणी मात्र गोलंदाज हुशार होता. चेंडू थोडासा गुडलेग स्पॉटवर ठेवला, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच या ठिकाणी अर्थातच एक दर्जेदार पंच ज्याने केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या स्पर्धांच्या माध्यमातून पंचांची भूमिका निभावली. जय पवार सर ज्याने नुकतीच परवा कराडची स्पर्धा या ठिकाणी गाजवली, ते देणारे योगदान त्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र पहा, चेंडूला पुल केला आहे, स्क्वेअर लेगला शेते चेंडूवर आहे. पहिला प्रयत्न झेल सुटतोय, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल मात्र इथे घेण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 2 धावांचं 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि 1 धाव. संघाची धावसंख्या 41. या धावसंख्येवर 1 गडी बाद. जयेश भोईर बाद झाला होता, ज्याने 1 चौकाराच्या मधून 6 धावांचं योगदान दिलं आणि इथे षटक मात्र सागर ठाकूरचं समाप्त होतं. थोडंसं मागणी षटक 9 धावांचं योगदान दिलं. कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो टेनिस विश्वामध्ये, आणि 10 धावा देणारा गोलंदाज अर्थातच लेदर क्रिकेट विश्वामध्ये पाहायला सांगितलं जातं की एक चांगला गोलंदाज. हे षटक समाप्त झालं. धावफलक धावा आल्या त्या 41. 3 षटकांची समाप्ती. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीदत्ता भातण या संघाची आणि 3 षटकामध्ये धावा अर्थातच 13.66च्या सरासरी धावफलकावर नोंदवल्या गेल्या. शेवटचं षटक असेल, कारण प्रत्येक सामना 4 षटकांचा आहे. 1 षटक पॉवर प्लेचं आणि प्रत्येकानं विनंती आहे की आपण आपला सेफ्टी गार्ड हा मैदानाच्या बाहेर आपण लावून जायचं, कारण 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून त्याचबरोबर स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून घराघरामध्ये पाहिली जाते. हे देखील योगदान आहे. अगदी कालची शेवटची जो सामना देखील पाहायला झाला होता, जवळपास 800 ते 900 प्रेक्षक सकाळी 4 वाजेपर्यंत या स्पर्धेचा आस्वाद घेत होते. हे देखील वैशिष्ट्य पाहायला मिळालं. तर अंतिम षटकाकडे वळतोय, अर्थातच ज्याला डू ऑर डाय असं षटक ऋषांक ठाकूर यावेळी शेवटचं षटक घेऊन गेले. येतोय गोलंदाज RP क्लब जसकार संघाचा. तर जसकार आणखीन एक ओळख म्हणजे रत्नेश्वर देवी, हे अतिशय प्रसिद्ध देवस्थान, नवसाला पावणारी देवी असं जिचा उल्लेख केला जातं. जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू फेक केली, पहा खाली राहिला चेंडू, फलंदाजाला कोणती संधी दिली नाही त्या गोलंदाज अर्थात ऋषांक ठाकूरने, आणि निधाव चेंडूची सांगता. हाण्याबरोबरचं षटक, शेवटचे षटक या ठिकाणी सुरू असताना धावफलकात धावा आल्यात त्या 41 धावा धावफलकात आल्यात. समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज प्रवीण भोईर खेळण्याची तयार आहे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्रशः चेंडूने आणि स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी मात्र धावचीच्या रूपाने पंच दर्शवतात. फलंदाज बाद असल्याचा इशारा येतो. प्रवीण भोईर या ठिकाणी धावचीच्या रूपाने बाद, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या, आणि हा दुसरा फलंदाज इथे गमावतोय श्रीदत्त भातान संघ. माझी साठी एकदा जोरदार टाळ्या लावल्या पाहिजे, ज्याने आपण पाहिलं 5 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 6 षटकारांच्या माध्यमातून त्याने ती खेळी सजवली. ती तब्बल 34 धावांची 13 चेंडूमध्ये, आणि एक निश्चित चांगले योगदान दिलं आणि धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 42. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सतीश टावरे. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी निश्चित हाराकिरी केली, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षण हाणून पडला आणि हा दुसरा धक्का बसला. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर ऋषांक ठाकूर. यावेळचा आखुटप्या चेंडू इथे मात्र पाहतात मिड विकेट सीमाच्या पुढे पाठवला जातोय. पूलचा फटका इथे पाहायला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. पार्थ
पार्थ चषक 2022चं हे टायटल गीत आपण कालच्या रात्रीपासून आपण ऐकत आहात. एक खूप चांगलं योगदान सोनालीताई भोईर यांच्या माध्यमातून हा षटकार आला तो फलंदाज सागर भोईरच्या माध्यमातून 7 या वैयक्तिक धावसंकर खेळत असताना आता मात्र हा चेंडू आपण पाहतात पंचांचा हात जमिनीला समांतर होतात. स्वैरचा इशारा येतोय. एक धावफलकात आणि धावफलकात वाढ होते ती 49 धावा. अर्धशतकापासून एक धाव दूर आहे तो श्रीदत्त भातांसंघ. समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज सागर भोईर 7 या वैयक्तिक धावसंख्या त्याला साथ देतोय सतीश टावरे 4थ्या क्रमांकावर. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू नाही आहे कारण पंच नाखुश होते आणि स्वैरचा इशारा करतोय एक धाव आणि अर्धशतक धावफलकात नोंदवलं जाते ते श्रीदत्त भातान संघाचं. 2 गडी बाद 50 धावा. 2 चेंडू या ठिकाणी स्वैर फेकले गेले ते गोलंदाज ऋषभ ठाकूर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती इथे मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार चेंडू मात्र थांबत नाही आहे आणि बघता बघता चेंडू जातो सीमापार. एक येते सुंदर फटका चौकार 4 धावा. आता पिता नावागावाचं आयोजनात उभा खंबीर केली मदत क्षणोक्षणी लावला मदतीचा हातभार आशीर्वाद अकुटब्बेचे चेंडू आणि फुटटॉस चेंडू आहे क्रिकेटमधला निश्चित खराब चेंडू असं ज्याला म्हणलं जातं. इथे मात्र एक पाऊल पुढे टाकलं फ्रंट फुटवर चेंडू खेळला होता तो फलंदाज सागर भोईरने. चौकार 4 धावा 54 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 54. शेवटचे बहुधा 2 चेंडू बाकी असतील पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र पहा निश्चितच बॅटचा स्पर्श झाला तर झेल घेण्याचा प्रयत्न जस्टेच्या मात्र झेल सुटतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळालं ते पण झाला. एक धाव मिळते सागर भोईरला आणि संघाची धावसंख्या धावफलकात 1 जाऊन पोहोचते ती 55 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू असेल. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतात आणि एक चांगली पंचांची भूमिका कालच्या रजनीमध्ये देखील आपण पाहिलं दिवसरात्र रजनीमध्ये आणि आज देखील आपण पाहतात आमचे तिन्ही पंच सक्षम पंच तयार आहेत. यावेळी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर नाही आहे. लॉंग ऑफला येतो एक मोठा फटका संजुनी चौकार शेवट गोड होतोय 4 धावांसाठी. तर थँक्यू काका मात्रे सर. इथे पहिलं सत्र इथे कंप्लीट होईल आणि 4 षटकामध्ये धावा झाल्यात एकूण तब्बल 59 धावा. 60 धाब्यांचं लक्ष असेल. तत्पूर्वी इनिंग संपल्यानंतर आपण आपल्याकडे वेळ असेल आपण जाऊया मान्यवरांचा सत्कार समारंभ इथे करण्यासाठी. तर टॉस करण्यासाठी नटराज 11 नावा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर जयदुर्गा 11 नागाव संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण देखील उपस्थित राहायचं आहे. तत्पूर्वी जाऊया मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी. इथे जसकार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नितीन शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर नितीन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये. आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल. तर पार्थ चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थाने इथे सन्मान करूया. अतिथी देवो भव प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये केला जाईल. आणि कालच या स्पर्धेमध्ये बालू फाउंडेशनचे ओनर अर्थातच बालूदादा भगत धाकटा खांदा यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिलीत. शेर की सवारी शेर की झलक सबसे अलग अशी काल तुम्ही पाहिले. तब्बल 100चा तफा तुम्ही या मैदानावरती पाहिलात आणि हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं गोट्याबाई यांच्यावरती आणि त्यांच्या प्रेमापोटी जसकार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य नितीन पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर रणजित पाटील साहेब जसकार यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर गोट्याबाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रणजित पाटील साहेब जसकार यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर राकेश पाटील साहेब जसकार यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. या मॅच साठी आनंद घेत असताना सातत्याने जसकार संघाचे दमदार पाठीराखे म्हणून ओळखले जात आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल. तर राकेश पाटील साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थानं कोविड कालामध्ये कुठेही स्पर्धा होत नव्हती परंतु स्वतःच्या हिमतीवर ती स्पर्धा यशस्वीरित्या डे नाईट करून दाखवली. ते असतात त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि भातान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सीएम भोईर अर्थातच चंद्रकांत भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान. एक चांगले क्रिकेटर आहेत परंतु अनुभवी देखील आहेत. 40+ खेळाडू आहेत परंतु यंगस्टरांना सातत्याने नेहमी प्रमोट करत राहत असतात. चेंडू द्यायचे खेळाडूंना त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर इथे सन्मान केला जाईल सीएम भोईर साहेब भातान
ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर सन्माननीय मनीष मडवी साहेब यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. तर मनीष मडवी साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपला देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विजेंद्रभाई पाटील उर्फ गोट्याबाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे सन्माननीय मनीष मडवी साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं. आणि त्याच्यानंतर सुरेश भोईर साहेब. तर थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये काका मात्रे सर यांच्याकडे. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि 60 धावांचं लक्ष इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ते अर्थातच RP क्लब जसकर या संघासमोर प्रतिषेधक 15 आणि प्रथमच या स्पर्धेमध्ये जॉईंट होतात. ते अर्थात तळोजा MIDC मधलं एक जबरदस्त शहरीचं बादशाह ज्याला म्हटलं जातं ते अर्थात ओरिसाचे आमचे समालोचक मित्र अर्थातच यावी जाऊया MIDC एरियाचे अर्थात बाबूशाह यांचा आवाज आपण प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार. तर काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाच्या युद्धामध्ये ऐकूया बाबूशाह यांना. ओव्हर टू बाबूशाह. तर इथे टॉस करून घेऊया आपण. तर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचावरती आम्ही पाहुण्यांना आमंत्रित करतो. अर्थातच जसकार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नितीन पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. दोन्ही संघांना इथे शुभेच्छा देऊया. याच गावातील संघ नटराज 11 नावा अर्थातच वैष्णव भूषण जॉन्टी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एकीकडे तुम्हाला फाईट करेल त्यांना अर्थातच जय दुर्गा चिंट्या यांचा संघ नागाव संघ. 4 षटकांची लढत. पहिल्या डे नाईट टॉस रात्रीमध्ये तुम्ही डी पोल मधून कोंबडभुजे संघ क्वालिफाय झाला. बी पोल मधून तुम्ही संघ पाहिला तसंच बोनकोडे. आणि आज मात्र कुठला संघ क्वालिफाय होईल हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉस विनिंग कॅप्टन जय दुर्गा नागाव. टॉस जिंकल्याने निर्णय असेल तुमचा, डिसिजन पेंडिंग असेल. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये. बाबूशाह. तो चलिए धन्यवाद प्रवीण जी गायकर और उसके साथ साथ बात करेंगे काका मात्रेश्वर. आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत. देखिए बात करेंगे एक बार भारत चषक नावा 2022 में. तो चलेंगे इस मुकाबला की तरफ दोस्तों. सबसे पहले मुकाबला की कहानी की बात करेंगे. देखिए बिल्कुल शाम 5 बजे देखिए मुकाबला शुरू हुआ जहाँ पर टॉस हारने के बाद यहाँ पर तो चलिए बात करेंगे जसकर टीम ने टॉस जीते थे और पहली गेंदबाजी चुने थे और बल्लेबाजी के लिए यहाँ पर श्रीदत्त तर महता थँक्यू टीम बाबूशाह. तर याच दरम्यान भवऱ्या उरणचे सन्माननीय संतोषजी कोहली साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना पाहिल्यावर असं वाटतंय की खऱ्या अर्थानं एक पिक्चर शाकाल यांची आठवण आली. अतिशय जबरदस्त त्यांचा लुक तुम्ही खऱ्या अर्थाने इथे पाहिलात आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर जसकार गावचे आदरणीय जितेश ठाकूर साहेब उर्फ जित्याबाई, त्याच्यानंतर आशुतोष म्हात्रे साहेब, अनिकेत ठाकूर साहेब आणि सचिन म्हात्रे साहेब या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तो चलिए प्रवीण चलेंगे इस मैच की तरफ. बिल्कुल बात करेंगे तो इस मुकाबला में अब 2 दिन से जो नज़ारा देखते आ रहे हैं और ये चलिए भाई बात करेंगे स्लोअर गेंद. हा ये चीज़ें कम करनी होगी भाई. भलाई आपने एक शीशा का महल बनाया है लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है भाई. और 4 ओवर का देखिए जहाँ मुकाबला है जहाँ 24 गेंद में देखिए आपको 60 रनों की टारगेट है और प्रति ओवर बात करेंगे तो यहाँ पर 15 के औसत से रन बनाना है. तो बिल्कुल यहाँ पर खाता पिता के उपाध्यक्ष बाबे भाई उर्फ विलास पाटिल लगता है गहरी नींद में सोए थे. कल 3 बजे सोए होंगे और आज रात भर लगभग 5 बजे उठे और उनकी उपस्थिति. थैंक यू. क्या बात है. एक बड़े नाम निश्चित रूप से खाता पिता ग्रुप. प्रवीण भुईर देखिए क्या बात करेंगे. इनकी बल्लेबाजी लीजिए इनकी गेंदबाजी लीजिए. ये हमेशा जंग छेड़ते हैं. कहते ना आ लड़ ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है सामने तेरे भातन का बाहुबली खड़ा है. बल्लेबाजी ले लीजिए गेंदबाजी ले लीजिए. लेकिन दूसरी तरफ बात करेंगे जसका टीम और ये चलिए भाई जवाब तो ढूंढना होगा और ढूंढ ही लिया. यहाँ पर शंका हो गई ऐलान से AK-47 का
तो चलिए बात करेंगे यहाँ पर छक्के के साथ। देखिए यहाँ पर कुल टोटल जाकर पहुंच गया यहाँ से 8 रन। देखिए यहाँ पर हितेश मात्रे के लिए खास करके क्या है यहाँ पर किंग फिशर देखिए हर छक्के के लिए, लेकिन अभी तक वो बल्लेबाजी के लिए आए नहीं। जय घरत देखिए इनकी तरफ से, लेकिन अभी तक बात करेंगे ये दोनों बैटर। देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ यहाँ पर कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 8 रन। तर याच दरम्यान सन्माननीय जसकर गावचे जितेश ठाकूर साहेब, त्याच्यानंतर आशुतोष म्हात्रे, अनिकेत ठाकूर साहेब आणि सचिन म्हात्रे साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती। आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। पार्थ चषक 2022 बाबूशाह नीला समंदर है, आज तो वानखेड़े में उतरेगी मुंबई इंडियंस। और बिल्कुल यहाँ पर देखिए इस बड़े बड़े समंदर के बीच बसा हुआ ये मैदान, और रात्रि के समय में बाबूशाह हल्की सी जो ड्यू फैक्टर है ना, शबनम बहुत गिरती है और क्या ठंडी लगती है, लेकिन नावा है नावा, यहाँ पर ठंडी नहीं लगेगी, यहाँ गर्मी रहती है। तो चलिए बात करेंगे प्रवीण जी। कहा जाए तो वो वाकड़ी से जितनी वाकिफ नहीं है ना, नावा से उतना वाकिफ है। इनका होम कहा जाता है खाता पिता ग्रुप अध्यक्ष साहब। देखिए हमेशा ऑफ सीजन लीजिए सीजन लीजिए यहाँ पर तशरीफ रखते हैं। आज भी देखिए आज के दिन के पर उन्हें काफ़ी 3-4 जगह ऐसा टूर्नामेंट में पहुँचना है, लेकिन उनके पास समय वक्त कम रहता है, लेकिन जो दोस्ती उनकी दोस्ताना ये बहुत बड़ा रहता है। कुल स्कोर की बात करेंगे 8 रन, लेकिन प्रवीण जी कहते हैं ना, ऊँट से अगर दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। तो चलिए बात करेंगे प्रवीण जी गायकर बता रहे वजन बढ़ रहा है उनका, अच्छी बात है निश्चित रूप से। ओहो क्या बढ़िया गेंद देखिए, स्लोअर गेंद अंदर की तरफ आई और ये चलिए ना करते प्यार में कर गए, लेकिन यहाँ पर नजरें हटी, लेकिन दुर्घटना तो घटा नहीं, लेकिन काम चलने वाला नहीं है भाई। 8 रन बनाए हैं, जहां पर आपको देखिए 15 के औसत से रन बनाना है। हमारे चंद्रकांत दादा भूरी साहब देखिए बात करेंगे नाइट प्रतियोगिता के यहाँ पर लाडले आयोजक भी देखिए इस मैच का पूरी तरह से आनंद ले रहे हैं। टीम देखिए मैदान के अंदर बहुत बढ़िया काम कर रहे हैं। निश्चित रूप से प्रवीण आपने अच्छी बात बताई, कोविड के समय उन्होंने सक्सेसफुल करके दिखाया। यहाँ पर ये देखिए शॉर्टम पुल यहाँ पर फील्डर के ऊपर से गया। यहाँ पर टेनिस गेंद की ताकत ही कुछ अलग रहती है यहाँ पर, इसलिए गेंद तक भागना बहुत जरूरी रहता है, गेंद तक पहुंचना, और आता हुआ चौका। क्या बात है, प्यार का तोहफा नहीं हमेशा देखिए बात करेंगे विजेंद्र दादा पाटिल साहब देखिए उर्फ गोटिया भाई, देखिए इनका तरफ से हमेशा देखिए चाहे गरीबों को लीजिए चाहे दोस्ताना को लीजिए, इनके लिए दरवाजा खुला रहता है, तोहफा हमेशा रहता है। इसलिए तो भाई कहते हैं ना खाता पिता ग्रुप के अध्यक्ष निश्चित रूप से। और प्रवीण जी देखिए ये नाम हर कोई सुने हैं, और आज अच्छा लगा बड़े उन्हें करीब से देखते हुए निश्चित रूप से। अरे ये चलिए शॉर्टम पुल देखते हैं, ताकत तो यहाँ पर डाले हैं, लेकिन टाइमिंग एलिवेशन ये नहीं मिल पाया यहाँ पर, और एक विकेट गिरता हुआ यहाँ पर, और जो 60 का टारगेट था यहाँ पर कहीं ना कहीं यहाँ से उम्मीद छोड़ता हुआ। बात है तो चलिए बात करेंगे टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 12 रनों के ऊपर रुका है। प्रवीण जी देखिए बात करेंगे ये मुकाबला थोड़ा तो लगभग यहाँ से अंदाजा लगाया जा सकता है एक तरफा, लेकिन अगला मुकाबला एक बहुत बढ़िया मुकाबला नो डाउट से एक यजमान मेहमान के बीच में मुकाबला रहेगा। क्या नागांव टीम यहाँ पर नावा टीम को बता पाएगा कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, या नावा टीम फिर से साबित कर देंगे कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। बहुत बढ़िया यहाँ पर बिग फाइट से मुकाबला। जॉन्टी तैयार, वैष्णव वीर देखिए, जोफ्रा आचर है। प्रवीण जी बिल्कुल बढ़िया अच्छे नाम आपने ढूंढे थे, उनकी हेयर स्टाइल उसी तरह से देखिए। और नावा कहा जाए तो जब से मैंने कमेंट्री में आया देखिए एकमात्र ऐसा टीम है जो टेनिस क्रिकेट में बगैर बातचीत करते हुए टीम है, क्योंकि इनकी सिलसिला आज से नहीं, शायद प्रवीण जी गायकर हिस्ट्री बताए 40-45 साल से। काका मात्रेश्वर बता रहे हैं 60 साल। देखिए आपसे हमसे पहले वो पैदा हुए थे इसलिए वाकई में, और हमसे पहले वो कमेंट्री की दुनिया में थे।
काका मात्रे सर इसलिए तो कहते हैं अनुभवी बेस्ट टीचर। और जय पवार सर देखिए इनके पास ये बहुत कुछ ये हिस्ट्री देते हैं। छक्का आता हुआ लेकिन अभी तक देखिए यहाँ पर ज़्यादा खुश नहीं रहेंगे बैटर मंजिल अभी भी देखिए बहुत दूर है, डीजे मैरिड तक पहुँच नहीं सके। डीजे कोई बात नहीं, अभी पूरी रात बाकी है, अभी हमें भी मूड में आना बहुत ज़रूरी है, थोड़ा सा अंधेरा आने दीजिए। और चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार। इस बार देखिए गेंद तो ऊंचाई ली है, लंबाई की है कमी, फील्डर्स आए तेज भागकर और पहचान लिए कि गेंद कितना लंबा जाने वाला है। और यहाँ पर देखिए 2 रन आता हुआ, काम चलने वाला नहीं है। बैटर देखिए बहुत तेज भागते हुए यहाँ पर छक्के के साथ डबल आता हुआ, कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 20 रन। लेकिन प्रवीण बात करेंगे ना, अभी भी मैच में वापसी कर सकते हैं। आने वाला देखिए यहाँ से गेंद कितना बचा है, टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और गेंद बचा है 12। तो अगर आपने 6 गेंद में कहीं ना कहीं 25-30 रनों का ओवर ये ढूंढना बहुत जरूरी है। और उसके बाद देखिए जो 40 रनों की जरूरत है आसान शायद बन सके। क्या कहना चाहोगे प्रवीण, अभी भी देखिए 12 गेंद 40 की जरूरत है। अब बिल्कुल बाबू शाह, जहां पर बात करेंगे 12 में 40 ओवर 20 बनाने होंगे, मुश्किल है नहीं कि शाम के सत्र में इस रन बनते हैं। जिस तरीके से बल्लेबाजी अपने बातान टीम की डेथ ओवर में देखी, अगर वहां पर वही ओवर अगर बड़ा निकाल हो पाते हैं तो शायद बनेगा मुकाबला। क्या बात है प्रवीण जी गायकर, देखिए आपकी तरफ जाने के पीछे एक कारण था, क्योंकि सेकेंड इनिंग के आप सही निश्चित रूप से मुर्दे पे मरे हुए मैच में जान डालने की ताकत रखते हो, इसलिए अब तक मैं पहुंचा निश्चित रूप से। और शाम का समय देखिए यहाँ पर हवा जो बात करेंगे ना थोड़ा थमी हुई है, तो कहीं ना कहीं यहाँ पर बेनिफिट फायदा दोनों के लिए रहेगा, पर गेंदबाज के लिए और बल्लेबाज के लिए भी निश्चित रूप से। लेकिन एक ओवर लंबा आना बहुत जरूरी है। काका सर जैसे कहते ना कि आशिक एक मासूका के बीच में जब लंबी जुदाई होती है ना, यानी जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। तो यहाँ पर एक लंबा ओवर की जरूरी है, क्या ये ओवर और लंबा ओवर देखने को मिल पाएगा? और ये चलिए हल्की हाथों से खेले यहाँ पर, जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन आता हुआ, 1-1 रनों से टोटल तो आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं। अभी भी 11 गेंद 39 की जरूरत है। और कहते हैं ना कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है, सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो। और मेरे हिसाब से शायद अगर ये काम कोई कर सकता है तो वो भरत ठाकुर। अभी तक डटे हुए हैं, तगड़े खिलाड़ी हैं, देखिए ताकत की तो कमी नहीं होगी। लेकिन यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर संदेश भुईर एक अच्छा मैसेज भेजे हैं पहली गेंद के ऊपर। ओहो उसके बाद देखिए क्या कमाल की गेंद, फ्लाइट किया, आमंत्रण दिया, यहाँ पर वेरिएशन दिखाई, लेकिन ऑफ स्टंप की लाइन को पकड़कर गेंदबाजी करते हुए। यहाँ से देखिए बात करेंगे गेंद बचा है, पनमेल डिपो पर जाइए जहाँ से हर जगह के लिए मिलता है बस, लेकिन यहाँ पर गेंद बचा है 10 और जीत के लिए चाहिए अभी भी 39 रन। हर गेंद के ऊपर कहीं ना कहीं लगभग आपको चौका दागना बहुत जरूरी है, लेकिन शायद भरत ठाकुर देखिए इन्हें ये जिम्मेदारी लेना होगा। और संदेश भुईर लाजवाब गेंदबाजी, लंबे कद के गेंदबाज है जिसका फायदा मिलता हुआ। इस बार गेंद देखिए मिडॉन के ऊपर से खेला गया, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, देखिए बाउंड्री लाइन पर दीवार खड़ा किया गया है। अब प्रवीण बात करेंगे ना, गेंदबाज देखिए जितने लंबे कट के हैं ना उतना मेरे हिसाब से गति देखने को नहीं मिल रहा है, लेकिन बहुत बढ़िया वेरिएशन देखने को मिल रहा है। स्लोअर नकल गेंद बहुत बढ़िया कर रहे हैं काका सर, इसलिए तो मैं कहता हूं फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, टेनिस क्रिकेट में उंगलियों से गेंद घुमाना, नकल गेंद ऑफ ब्रेक लेग ब्रेक है, ये उससे भी बड़ी बात है। और इस बार देखिए संपर्क बहुत अच्छा हुआ है, लेकिन फील्डर सीधा गेंद के नीचे। प्रवीण जी मुझे वो मुकाबला याद आ रहा है, नावा घुरसाई के बीच में जो मुकाबला खेला गया था, एक ओवर में 29 रनों का ओवर। क्या कहना चाहोगे, ऐसा ओवर की जरूरत है कहीं ना कहीं यहां से, लेकिन अभी तक शायद मुश्किल बनते जा रहे हैं। पर कैच आउट चलेंगे डीजे मैडी के पास। मनीष घरत देखिए, प्रवीण जी बात करेंगे ना, मनीष पांडे इतना फेमस नहीं हुए थे, 102 रन जब बनाए थे ऑस्ट्रेलिया के साथ और मैच को टीम को जीत दिलाए थे, और मनीष घरत देखिए वहां से चर्चा का विषय। बिल्कुल बाबूशाह, एक ही मैच में नहीं बल्कि तीनों भी मुकाबले ने वो तीनों भी ताकतवर टीमों को परास्त किया था। और बिल्कुल उनकी टीम आज खेलेगी गावदेवी नावा। नटराज के डगआउट में मैच का इंतजार कर रहे हैं आज। और चलिए फेंक दिया इस गेंद को सीमा रेखा पार, 6 रन। थोड़ा से ये बात करेंगे प्रवीण, देखिए 7 गेंद 32 की जरूरत है, लेकिन बैटर अभी भी खुश नहीं है। जैसे कहते हैं ना, शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं।
तो उसी तरह की छक्का लगाने के बावजूद भी खुश नहीं, क्योंकि टीम अभी भी हार के कगार पर है, क्योंकि जीत बहुत दूर है। अभी यहां से देखिए 6 गेंद 32 की जरूरत है, इसलिए देखिए छक्के से खुश नहीं थे। और कोई बात नहीं, क्रिकेट में होता रहता है दोस्तों, कहते ना झूला जितना आगे जाता है उतना पीछे आता है। और 60 रनों की टारगेट जहां रखा गया था, और भारत ठाकुर देखिए अभी मैदान पर हैं, लेकिन कहते ना जहां चमत्कार है वहां नमस्कार। क्या 6 गेंद 32 का यहाँ पर जरूरत है? क्या यहाँ पर कोई करिश्मा? क्या मेरे हिसाब से अगर यहाँ भातन टीम अगर मुकाबला हारती है तो फिर खुद के पैर के फिर कुराड़ी मार दे। अगर गलती होती है यहाँ पर बीमार गेंद 1+4 तो फिर इसका फायदा मिल सकता है। 6:32 की जरूरत है। डीजे रायगड गावात आज विषय हाय चर्चेचा, रायगड गावात आज विषय हाय चर्चेचा। पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील। तो चलिए बात करेंगे। प्रवीण जी कहते हैं ना, फूलों की दुकान खोलो और खुशबू की व्यापार करो, सिंगल डबल की चक्कर छोड़ो और 3-4 छक्का लगाकर नावा खाड़ी का यहाँ पर दरिया पार करो। यहाँ आओ तो निश्चित रूप से यहाँ पर दरिया के जैसे यहाँ पर नदियाँ देखिए, यहाँ पर काका मात्रेश्वर यहाँ पर देखते हैं, और काका मात्रेश्वर पूरा लुत्फ लेते हैं। यहाँ पर जितना दिन टूर्नामेंट रहता है निश्चित रूप से लॉन्च पर यहाँ पर ठहरते हैं, और पूरी वातावरण से हवा, मौसम, क्लाइमेट इसका मजा लेते हुए। तो चलिए यहाँ पर 6 गेंद 32 की जरूरत है, और अगला मैच देखिए शायद इसके ऊपर सबकी नजरें निगाह आ चुकी है। चलेंगे टॉस की तरफ। यहाँ पर नागआउट टीम ने टॉस जीते। जय पवार सर कुछ इशारा कर रहे हैं। शायद मुझे लग रहा है समय भी ज्यादा जा रहा है। यहाँ पर 4 ओवर का मुकाबला है। देखिए लगभग बात करेंगे ना यहाँ पर काका सर, अभी तक 45 मिनट हो गया है, यानी ये मुकाबला समाप्त होना चाहिए। यहाँ से थोड़ा अतिरिक्त समय जा रहा है, लेकिन प्रवीण ने बताया कि यहाँ जितना देर रात होता है उतना मजा आता है, कोई दिक्कत नहीं यहाँ पर। और ये जलिए उम्मीद तो अभी तक जिंदा हो। एफर्ट देखिए कमाल का, ऐसा तो लगा कि एक समय के पर कारण पोलार्ड आ गए एक साइड मैदान पर। सागर भुईर देखिए क्या बढ़िया फील्डिंग। सागर ने बता दिया भाई, टीम को जीत दिलाने के लिए हम सागर तो छोड़िए समंदर में भी उतर जाएंगे। अगर ये छक्का आता तो एक उम्मीद रख सकता था। बहुत बड़ा उम्मीद तोड़ता हुआ 1 रन आया, और भारत ठाकुर ने देखिए संघर्ष किए, और आखिरकार संघर्ष करने के बाद थोड़ी सी नाकाम में रहे। कहते ना हारने में बुराई नहीं है, हार मान लेने में। लेकिन भारत ठाकुर ने देखिए आखिरी समय तक हार नहीं माने थे, लेकिन यहाँ से थोड़ी सी उन्हें हार मानने के पर मजबूर होना पड़ेगा, क्योंकि आने वाला देखिए 4 गेंद 30 की जरूरत है। बिल्कुल भातन कहा जाए तो एक अच्छी आवाज़, एक अच्छे हमारे दोस्त रूपेश जी ठाकुर देखिए अगर इस मैच को देख रहे होंगे तहे दिल से स्वागत। हमारे चंद्रकांत दादा देखिए लाडला है जो कि इस मैच की पूरी तरह से आनंद लेते हुए टी शर्ट हम देख सकते हैं सीएम वीर। ओहो ये चलिए, ये बाहुबली की ताकत है। लेकिन काका सर कहते हैं ना, वफा अस्क से चेहरा हो चुकी थी और मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी। मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक छक्का आता तब तक मैच निकल चुका था। काश ये छक्का पहले आ जाता, काश ये दौलत मेरे पास पहले आ जाता। तो बिल्कुल यहाँ पर आने में थोड़ा देर हो गया। और इस बार देखिए ना कुछ, लेकिन तारीफ करना चाहूंगा भारत ठाकुर का, संघर्ष किए भाई, मैदान जंग लड़े उन्होंने। कहते हैं ना रात क्या ढली तो सितारे चले गए। और काका सर बिगानों से क्या कहे, जब अपने चले गए भाई जीत लेते ये क्रिकेट की बाजी जरूर। और जितनी की कोशिश में 59 लगभग देखिए 15 का जो औसत था ये मुश्किल बन गया। क्या बढ़िया देखिए हमारे इस टूर्नामेंट के देखिए बात करेंगे हमारे विजेंद्र दादा देखिए खाता पिता ग्रुप देखिए। कहते हैं ना इसलिए कि प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए उनके माध्यम से देखिए आज इसलिए तो मैं प्रवीण जी हमेशा कहता हूँ कि आज हमारे पास महाराष्ट्र में देखिए आज नावा में हमारे गोटिया भाई देखिए ऐसे इंसान है। इसलिए तो कहता हूँ ना हमारे पास कोई आईसीसी की मदद है ना कोई बीसीसीआई की मदद है जो इंडियन प्रीमियर लीग देख रहे हैं, लेकिन यह जो टूर्नामेंट चल रही है हमारे पास देखिए यहाँ पर गोटिया भाई जैसे इंसान है। और महाराष्ट्र में देखिए ऐसे कई इंसानों ने निश्चित रूप से इस टूर्नामेंट को, उनकी फ्रेंड सर्कल देखिए कितनी मजबूत। प्रवीण जी गायकर बताएं कि शादी हल्दी में जैसे रैली लगती है उसी तरह से यहाँ पर
लाइन लगता है मेहमानों का, और खास करके इस चीज़ों के लिए प्रवीण जी गायकर को आज भी रात 8 या 9 के करीब यहाँ रुकना होगा। लेकिन चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। शुभकामना देखिए रुपेश जी के मैंने याद किया और उनका कहला। तर याच दरम्यान किशोरजी गरज साहेब यांचे सुपुत्र जय गरज साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रवीण भोईर, तर बाहुबली ऑफ भातान, आणि त्याचं विश्लेषण असेल